एका सामान्य कुटुंबातून येत स्वतःला सिद्ध करत एका महाविद्यालयामध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम करणे आणि अध्यापिका म्हणून काम करत असतानाच माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी काय देऊ शकते याचा प्रयत्न करणे, हे करत असताना स्वतः वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करणे, तसंच विविध साहित्याच्या क्षेत्रातल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत त्या ठिकाणी सुद्धा मुशाफिरी करणे, अगदी सहज असे एक व्यक्तिमत्व आज आधुनिक केसरीच्या वाचकांसमोर आणि दर्शकांसमोर मी घेऊन येतोय. नाव आहे सायली लाखे पिदळी मॅडम. रामकृष्ण वाघ कला वाणिज्य महाविद्यालय बोखारा, नागपूर जिल्ह्यातलं हे गाव आहे. या ठिकाणी मॅडम मराठीच्या प्राध्यापिका म्हणून काम करतात. मॅडम, आधुनिक केसरीच्या या टीममध्ये आजच्या या मुलाखतीमध्ये मी आपलं स्वागत करतो. एक मराठीच्या प्राध्यापिका ते हे सगळं काम करत असताना साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा आपण सहज मुसाफिरी करता, हे सगळं कसं काय साध्य होतं? सर्वप्रथम नमस्कार आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. साहित्याच्या क्षेत्रात वावरताना मुसाफिरी कसं करता हा मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी, कारण साहित्याच्या क्षेत्रात वावरावं किंवा तिथून आपल्याला प्रसिद्धी मिळावी असं कुठलाही हेतू नव्हता. सहज वाटलं, कुठेतरी काहीतरी कधीतरी जाणवलं, ते लिहावं वाटलं आणि ते लिहिलं आणि सहज ते प्रकाशित होत गेलं आणि मग ते करता आलं पुढे. विविध विषयांवर आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आजपर्यंत अनेकदा लिहित आले आहेत. हे सगळे विषय तुम्हाला कसे सुचतात आणि या दिशेने कसे तुम्ही तुमचा प्रयत्न झाला? सुरुवात कशी आणि कुठून झाली? सुरुवात म्हणावी तसं सांगता येणार नाही. मला आधीपासूनच लिहायची आवड होती, वाचनाची आवड होती आणि एकूण घरी तसं वातावरण होतं, ते संस्कार झालेत माझ्यावर, आजोबांनी तसे केलेत आणि बरेचदा असं व्हायचं की आपल्याला काहीतरी जाणवत आहे, कुठेतरी ते दिसल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी ते शब्दातून व्यक्त व्हावं, पण बरेचदा व्यक्त होत नसताना मग ते लिहिताना काहीतरी व्यक्त करता येतं का, तर असं करताना ते मी लिहून बघायचे आणि तिथून सुरुवात झाली. हळूहळू काही प्रकाशकांची ओळख झाली आणि मग तिथून त्यांना मी माझे लेख देत गेली. तर असं एकूण ललित लेखांमध्ये मला लेख लिहायला वगैरे आवडतं. आपण विविध विषयांवर लेख लिहिता, हे करत असतानाच आज विदर्भातल्या अनेक व्यासपीठांवर आपण निवेदनाची सुद्धा जबाबदारी अतिशय सहजरित्या पार पाडतात. वेगवेगळ्या व्यासपीठांवर आम्ही तुम्हाला बघतो, वेगवेगळ्या कार्यक्रमाचं निवेदन आणि सूत्रसंचालन सुद्धा आपण करता. या दिशेला कधी आणि कशा वळल्या? हेही असं ठराविक सांगता येणार नाही, पण शिकत असतानाच कॉलेज महाविद्यालयामध्ये आपण जे करतो त्या व्यासपीठांवरनं जेव्हा आपण स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि आपल्याला जशी संधी मिळत जाते त्या प्रत्येक संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. आणि जसं मी ग्रंथ सहवास हे विदर्भ साहित्य संघाच्या लायब्ररीशी जेव्हा जोडले तेव्हा तिथे अनेक पुस्तकांचं वाचन केलं आणि तिथे छोटेखानी कार्यक्रम व्हायचे, त्या कार्यक्रमांमध्ये मी सहभागी व्हायचे आणि तिथनं मग कार्यक्रमांना सुरुवात झाली खऱ्या अर्थाने. आणि मग तसंच नाथे पब्लिकेशन आणि असे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये मी निवेदनाचं कार्यभार सांभाळलेला आहे. आणि आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेल्या वर्षी झालेलं वर्धेमध्ये, तिथेही मला एक मोठ्या स्वरूपात निवेदन करण्याचं संधी मिळाली, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. या सगळ्या प्रवासामध्ये एक असा लेख जो कायम स्मरणात राहिला किंवा आवडला तुम्हाला स्वतःला, आणि एक असा प्रसंग तुमच्या आयुष्यातला की या व्यासपीठावर गेल्यावर मला एक खूप प्राऊड फिलिंग झालं, खूप अभिमानास्पद असं मला वाटलं, असे दोन महत्त्वाचे क्षण? हां, म्हणजे अगदी आपण म्हणतो की एखाद्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडते आणि तिथून जी आपली खरं तर लेखनाची व्यक्त होण्याची जी सुरुवात होते, अगदी त्या पद्धतीने माझ्यासोबतही तसंच घडलेलं आहे. आणि लेखनाची सुरुवात करताना असं ठराविक वेळ नाही सांगता येणार, पण मी लिहत गेले आणि जसं जसं वाटत गेलं की आता हे प्रकाशित करायला हवं, तर ते प्रकाशित केलं आणि त्याला बराच चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे. तर एक फार सुंदर असं पहिलं माझा जो लेख होता आई नावाचं स्वप्न हिंदोळ्यावर, तर तो एक लेख प्रकाशित केला आणि त्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यानंतर मला असं वाटलं की आता आपण पुढे लेख लिहू शकतो आणि प्रकाशित करू शकतो. आणि निवेदनामध्ये एखादा असा सगळ्यात संस्मरणीय क्षण? विदर्भ साहित्य संघाचं बरेच कार्यक्रम केल्यामुळे जे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं व्यासपीठ मला मिळालं, त्या व्यासपीठावरून जेव्हा मी सूत्रसंचालन केलं, तो माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय असा क्षण होता. खरं तर लेखन, वृत्तपत्रातलं लेखन ही एक वेगळी कला, परंतु दुसऱ्या बाजूला निवेदन किंवा सूत्रसंचालन ही सुद्धा एक वेगळी कला.
आता साहित्याच्या क्षेत्रात मुसाफिरी करता करताच आपण आता अनेक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे नागपुरातले जे नामवंत कार्यक्रम होत चालले आहेत अशाही कार्यक्रमाचं आता आपण सूत्रसंचालन करायला लागल्यात, नियोजन करायला लागले हा जो वेगळा टप्पा येतोय हा कसा काय वाटतोय? बऱ्याच अंशी असं म्हणतात की आपण जसं म्हणतो की वाचनाने माणूस समृद्ध होतो, वाचत गेल्यावर आपल्याला कळतं, ज्ञान मिळतं. तर या प्लॅटफॉर्मवर जेव्हा मी आले निवेदनाच्या, तेव्हा असं काही कुठे ठरवून काही करता कधी आलेलं नाही आणि तसं मी कधी केलेलं नाही. पण एक एक वाट मोकळी होत गेली, एक एक संधी मिळत गेली आणि म्युझिकल इव्हेंट आता मी ज्या याच्यावर करते आहे त्या व्यासपीठावर सूत्रसंचालन करते आहे, तर तोही माझ्यासाठी आनंदाचाच एक क्षण आहे. आणि तिथूनही सुरुवात कशी झाली हेही मला सांगता येणार नाही, कारण अनेक व्यासपीठांवर जेव्हा आपण निवेदन करत असतो तेव्हा अनेक लोक ते टिपत असतात आणि त्यामुळे आपल्याला ती संधी मिळते असं मला वाटतं. मराठीच्या प्राध्यापिका म्हणून आपण आज रामकृष्ण वाघ कला वाणिज्य महाविद्यालयाला नोकरी करत आहात आणि साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा आपण वावरत आहात. आपले विद्यार्थी साहित्य क्षेत्राकडे वळावे अशी आज तक्रार केली जाते की विद्यार्थी वाचनाकडे दुर्लक्ष होतोय किंवा साहित्यापासून तो दूर होत चाललाय. तर आपला विद्यार्थी साहित्याच्या क्षेत्राकडे वळावा यासाठी आपण महाविद्यालयीन पातळीवर काही योजना करता किंवा असे काही कार्यक्रम देतात किंवा काही योजना भविष्यात तुमच्या डोक्यात आहेत? हो, मी रामकृष्ण वाघ कला वाणिज्य महाविद्यालयात अध्यापनाचं कार्य करते. मराठी विषय आणि मराठी साहित्य हे दोन्ही विषय मला फार आवडतात. मुळात मला अभ्यास करायला आवडतं आणि विद्यार्थ्यांमध्ये ते संस्कार रुजावं यासाठी मी महाविद्यालयीन पातळीवर अनेक प्रयत्न करते आहे. तसे उपक्रम सुद्धा मी राबवते आहे. म्हणजे जसं गेल्या वर्षी आम्ही मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा उपक्रम राबवला आणि त्यात विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर आता इथून पुढे कसे आपल्याला उपक्रम राबवायचे आहेत ते प्रयत्न मी महाविद्यालयीन पातळीवर करते आहे. BA च्या अभ्यासक्रमामध्ये लेखन कौशल्य, प्रसार माध्यम आणि लेखन कौशल्य असा पण विषय आहे. आपण सुद्धा स्वतः प्रसार माध्यमांशी जुळलेले आहात, लिखाण करतात. तर विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने त्यांना तसं मार्गदर्शन व्हावं या अनुषंगाने आपण काही कार्यक्रम करता महाविद्यालयीन पातळीवर किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण काही करता? हो, आणि म्हणायचं झालं तर अभ्यासक्रमाशी निगडीत जे काही व्यावहारिक मराठी जे विद्यार्थ्यांना आहे आज अंडर ग्रॅज्युएशन, तर त्या मुलांना प्रसार माध्यमांचं महत्त्व कळावं, मराठी भाषेचं महत्त्व कळावं आणि ती भाषा आपल्याला पुढे व्यवहारामध्ये कशी उपयोगात आणायची आहे त्या दृष्टिकोनातून जर वृत्तपत्रामध्ये लेखन आहे, ड्राफ्टिंग आहे किंवा आकाशवाणीवरचं निवेदन आहे, ती संहिता कशी तयार करायची आहे, ह्या सगळ्या माध्यमातून आपण जेव्हा विद्यार्थ्यांना नेतो किंवा त्यांना ते प्रत्यक्ष तेव्हा जे दृष्टिकोनात त्यांच्या पडतं की हे चित्र असं अशा पद्धतीने आहे किंवा तिथे काम अशा पद्धतीने केलं जातं, तर ते मला वाटतं जास्ती त्यांना परिणामकारक ठरतं. आणि म्हणून मी आत्ताच अगदी अलीकडे एक उपक्रम माझ्या महाविद्यालयात घेतला, आकाशवाणीला भेट म्हणून. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आकाशवाणीला भेट असं करून मी तिथे विद्यार्थ्यांना घेऊन गेले होते. खरं तर प्राध्यापक या व्यवसायाकडे, या पेशाकडे वळत असताना आपला विद्यार्थीही तितकाच समृद्ध व्हावा ही जी अपेक्षा आणि हे जे काम आहे हे फार कमी ठिकाणी दिसतं. परंतु महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी आज मोठ्या प्रमाणामध्ये असं म्हटलं जातं की हा वाचनापासून दुरावतो आहे किंवा साहित्यापासून हा दुरावतो आहे. आपण वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये जाता, विविध विदर्भ साहित्य संमेलन असो, अखिल भारतीय साहित्य संमेलन असो, या सगळ्या टप्प्यावर आपण जात असता. तर त्या अनुषंगाने विद्यार्थी हा साहित्यापासून दुरावतो असं तुम्हाला जाणवतं का? एक प्रश्न. दुसरं, साहित्याच्या याच्यातले विविध जे पुस्तकांचं दालन वगैरे असतं या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की विद्यार्थी त्या दालनापर्यंत पोहोचतोय का? हो, साहित्यापासून दुरावत जातो आहे हे म्हणणं मला काही अंशी पटतं, पण तो दुरावतो आहे म्हणून आपण त्यांना जवळ आणू नये. यापेक्षा आपल्याला काय करता येईल महाविद्यालयीन पातळीवर या गोष्टी करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते आहे. मी आमच्या महाविद्यालयात वाचन कट्टा हा एक उपक्रम राबवला आणि त्या माध्यमातून थोर समाज सुधारकांची पुस्तकं किंवा संदर्भ साहित्य म्हणून जी पुस्तकं आम्ही उपलब्ध करून दिली आहेत ती वाचायची आणि ती वाचल्यानंतर तुम्हाला आवडलेला जो काही अंश असेल पुस्तकातला तो इथे अधोरेखित करायचा, तो वाचून दाखवायचा, असे उपक्रम आम्ही त्या पातळीवर घेत असतो. मराठीच्या साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना, मराठीचा अभ्यास शालेय जीवनापासून करत असताना, महाविद्यालयीन जीवनामध्ये आल्यानंतर मराठी वाङ्मयाचा अभ्यास करत करत आज स्वतः मराठीच्या प्राध्यापिका म्हणून प्राध्यापिका सायली लाखे मॅडम या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत. हे सगळं करत असतानाच त्यांनी त्यांच्या बौद्धिक स्तर वाढावा, त्यांनी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणखी वृद्धिंगत व्हावी या दृष्टिकोनातून आचार्य संशोधनाकडे सुद्धा त्या वळलेल्या आहेत.
आणि आचार्य संशोधनाचा विषय सुद्धा निवडत असताना त्यांनी आशा बुगे यांच्या कादंबऱ्यांचा अभ्यास कसा करता येईल, यांच्या कादंबऱ्यांचा एक चिकित्सक अभ्यास कसा करता येईल याबद्दल सुद्धा त्यांनी संशोधनासाठी हा विषय घेऊन त्यांनी त्याच्यावर संशोधन करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. आपण त्याबद्दल नेमकं काय सांगाल आम्हाला? हो, आशा बघे यांचा मी विषय घेतलेला आहे आचार्य पदवीसाठी. तर माझा आचार्य पदवीचा विषय असा आहे की आशा बघे यांच्या कादंबरी वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास. माझ्या एमएच्या अभ्यासक्रमाला आशा बघे यांची कादंबरी होती भूमी. ही कादंबरी मला त्याचं वेगळेपण मला जाणवलं साहित्यामध्ये आणि ती कादंबरी मला फार आवडली मनापासून जेव्हा मी त्याचं वाचन केलं. आणि पुढे पुढे त्यामध्ये एक मला परत उत्साह निर्माण झाला आणि पुढे असं वाटलं की आता या कादंबरीवरच अनेक ज्या समीक्षा आहेत त्या वाचाव्यात किंवा आशा बघे यांचं साहित्य आपण वाचून काढावं. तर ते वाचताना मी असं ठरवलं की पुढे जर आपल्याला आचार्य पदवीसाठी काम करायचं झालंच तर आपण आशा बघे यांच्या कादंबरी वाङ्मयाचा अभ्यास करूया. आणि त्या अर्थाने मी तो विषय निवडला आणि आता त्यांच्या या माझ्या पदवीसाठी मी त्यांच्या कादंबरी वाङ्मयाचा पूर्णपणे अभ्यास करते आहे आणि या संदर्भात मी त्यांची मुलाखत सुद्धा घेतलेली आहे. आशा बघे यांची ज्यांची कादंबरी आपण वाचली त्यांचा अध्ययनासाठी विषय घेतला आणि प्रत्यक्ष त्या लेखिकेला प्रत्यक्ष समोर पाहिल्यानंतर तुमच्या मनातल्या पहिल्या भावना आणि त्या क्षणातली मुलाखत घेताना काय वाटलं? मुळात तो माझ्यासाठी फार असा अविस्मरणीय क्षण होता. मला मुळात असं वाटतच नव्हतं की मी मॅडमला खरंच बघते, जवळून भेटते, कारण त्यांचं साहित्य वाचल्यावर त्यांना भेटण्याचा जो उत्साह माझ्या मनामध्ये होता तो फार विलक्षण होता तो माझ्यासाठी क्षण. आणि जेव्हा मी त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली, त्यांच्याशी बोलले, तेव्हा एक लेखिका म्हणून आशा बघे फार वेगळ्या आणि त्यांच्याशी आपण चर्चा करताना त्या फार वेगळ्या वाटल्या मला. तर खऱ्या अर्थाने तो जो क्षण होता तो फार अविस्मरणीय होता आणि तो मी माझ्या मनात साठवून ठेवला नक्कीच. खरं तर नोकरीसाठी धडपड ही सगळ्याच तरुणाईची आजची धावपळीची आणि तडतडीची एक दिशा झालेली आहे. पण हे करत असताना सुद्धा केवळ अंशकालीन व्याख्याता म्हणून काम करत असताना सुद्धा आपण समर्पित भावनेने विद्यार्थ्यांना काही देऊ शकलो पाहिजे ही भावना ज्यांच्या मनामध्ये आहे. दुसरी गोष्ट, मी अंशकालीन प्राध्यापिका म्हणून काम करते आहे हे खरं आहे, पण माझा गणोत्तिक स्तर वाढावा आणि माझ्या वैयक्तिक ज्ञानातही भर पडावी यासाठी सुद्धा सातत्याने नवं काय करता येईल याचा अभ्यास त्या सतत करत राहतात. याचाच भाग म्हणून आचार्य पदवीचं साठी त्यांनी आशा बघे यांची केलेली निवड, त्यांच्या कथा साहित्यावर करत असलेला त्यांचा अभ्यास, या सगळ्यातून त्यांनी जसं सांगितलं की आकाशवाणी केंद्राला भेट दिली विद्यार्थ्यांना, या सगळ्या उपक्रमातून आणि मराठी भाषा दिनाचाही त्यांनी उल्लेख केला. या सगळ्या उपक्रमातून माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत मराठी हा विषय कसा पोहोचावा, त्याच्या मनामध्ये मराठीविषयी आवड कशी निर्माण व्हावी. कॉन्व्हेंट संस्कृती वाढत चालली असताना सुद्धा मराठीसाठी झटणाऱ्या एक प्राध्यापिका म्हणून आज सायली लाखे पिदळी मॅडम या मराठी साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्रयत्न करत आहेत. ही सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आधुनिक केसरीच्या वाचकांपर्यंत असाही चेहरा पोहोचावा की तो आज मराठीसाठी झटतो आहे. म्हणून खास आधुनिक केसरीच्या वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत मी त्यांना घेऊन आलोय. त्यांची ही मुलाखत आमच्या रसिक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल यात शंकाच नाही. मॅडम, आपण आम्हाला वेळ दिला, आधुनिक केसरीच्या वतीने मी आपले आभार मानतो. आणि आपण सुद्धा आम्हाला ही मुलाखत कशी वाटली याबद्दल अवश्य कळवा. आधुनिक केसरीसाठी प्राध्यापक शान हेडव, चंद्रपूर.